तर आज म्हणलं मी पण माझ्या केसांना कर्ल करणार. तर हो, आज होता लक्ष्म्यांचा दुसरा दिवस आणि मला जायचं होतं माझ्या मामीकडे. मामा-मामीकडे मला जेवायला बोलवलं होतं त्यांनी. तर चला म्हणलं आपणही मस्त असं तयार होऊन जाऊया. तर ही छान अशी साडी वेअर केली आणि चंद्रकोर साडी खूप ट्रेंड चालू होता. तर आज ह्याचा मुहूर्त लागलेला आहे. तर फाउंडेशन लावून घेतलेलं मी आणि आता कॉम्पॅक्ट लावतीये. तर जास्त असं काही मेकअप नाही केला, पण मेकअप मात्र खूप छान झाला होता, साधा आणि सिंपल. आणि छान आता बघा कर्ल माझे किती सुंदर दिसतायत ना. कधीतरीच मी करते, असं सारखं-सारखं करत नाही. आणि इकडे ना सोहम आणि सोहमचे पप्पा झोपलेले होते आणि 5 वाजता निघायचं होतं. तोपर्यंत मी तयार झाली आणि हा बघा माझा लास्ट लूक आहे. पण ना हे साडीचं ना पदरच नीट लावता आला नव्हता. मग मी ह्यांना बोलवलं, तर ह्याने छान व्यवस्थित मला पदर लावून म्हणजे दिला. पिनअपच करता येत नव्हतं. त्यानंतर ना बघा तयार झालं तरी किचन काय सुटत नाही. ह्यांना प्यायचा होता चहा. तर ह्यांना पण चहा केला आणि मी पण थोडासा चहा घेतला. हे बुगड्या दिसतायत ना तुम्हाला मी ऑनलाईन घेतलेल्या, तर त्याची लिंक टाकते. आणि पाऊस बघा एवढा मुसळधार चालू झाला आणि सगळा मेकअप माझा वाया गेलता. पण लाँग लास्टिंग आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे काय मेकअप खराब झाला नाही. तर माझ्या मामीकडनं तांबे पूजन असतं. तर छान असं देवाचं दर्शन घेतलं आणि बघू शकता ना घर एवढं भरून दिसतं ना, असं सण समारंभ असेल ना, तर नमस्कार केला देवाला. आणि त्यानंतर ना माझ्या आईच्या पण घरी असतात बरं का लक्ष्म्या. मी गेल्या वर्षीचे रील्स वगैरे टाकलेले आहेत आणि सगळीकडे वेगवेगळ्या पद्धती असतात. ही आहे माझ्या आमची मामीकडे ना मामाची अशी मुलगी तांबे गुड्डी. पूजन असते. आणि वय ही किती आहे आहे तुझं? माझ्या मामाची वीस मुलगी, वर्ष जिला की आहे. आम्ही थोडंसं अनुरूप पोरग कोणी असेल तर फिडत सांगा. होतो. तर माझ्या मामाची मोठी मुलगी आहे, ही छोटी मुलगी आणि तिच्यापेक्षा छोटी मुलगी. आणि अशी छान हा अशी अगं मस्ती यायची. धमाल करत मस्त जेवण वगैरे केलं. आणि असे सण समारंभ असेल तेव्हाच आपली फॅमिली एकत्र येत असते. तर कढी, दूध, कटाची आमटी, शिरा सॉरी भजी आणि पापड असं काय मेनू होता छान असा. आणि आम्ही सगळ्यांनी साड्या घातलेल्या कारण आम्हाला काढायचे होते फोटो. तर छानपैकी अशी पंगत बसली आणि नंतर ना बघा हे ट्रेंड असलेलं गाणं चिक मोत्याची माळ. तर आम्ही दोघींनी म्हणजे माझ्या मामाच्या मुलीने आणि मी केलं. आणि मी सगळ्यात मोठी असल्यामुळे मीच अशी म्हणल्यावर माझ्या मामाच्या मुलीसुद्धा माझ्याबरोबर मस्त एन्जॉय करतात. आणि नंतर घरी जाताना अशी काही थोडीशी स्टाईल मारली. सोहम ऐकतच नव्हता आणि मी म्हणलं, "अरे रात्रीचं नको रे चष्मा." तरीही त्यानं ऐकलं नाही. मग मी मला काय सांगायचं नाही, मला हे करायचं आहे, फोटो काढायचा आहे. तर मी फोटो म्हणता-म्हणता त्याने व्हिडिओच काढला आणि हे छान असे फोटो काढले. चला बाय.